आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। नंदुरबारच्या केल्यापणी गावात रस्ता नाही म्हणून उपचारासाठी 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागतो। या गावाला स्वातंत्र्य काळापासून जायला रस्ताच नाही म्हणून बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलांना 15 किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। कुठलाही आजार झाल्यास 5 तास झोळीतून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागतं। शिर्डी विमानतळाजवळील वस्तीवर बाप लेकाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। दरोडेखोरांच्या हल्ल्यात बाप लेकाचा मृत्यू झालेला आहे। आई गंभीर जखमी झालेली आहे। काकडी परिसरातील गुंजाळ वस्तीमध्ये ही घटना घडली। जळगावमध्ये अवकाळी पावसाच्या 3 तालुक्यातील 60 गावांना फटका बसला आहे। अमळनेर, पारोळ आणि चोपडा तालुक्यात पिकांसह फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। दरम्यान प्रशासनानं आता पंचनाम्यांना सुरुवात केली। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रात नुकसान झालेले आहे। गंगापूर आणि ठाणेपाडा परिसरात सर्वाधिक कांदा आणि मका पिकाचं नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील 20 घरांची नासधूस झाली। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आलाय। साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला होता। यंदा उत्सवाचं 114वं वर्ष आहे। उत्तर महाराष्ट्रानंतर आपण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या पाहूयात।